रत्नागिरीमध्ये कौशल्य विकास केंद्रामध्ये काही बोगस विद्यार्थी आढळले। बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवल्याने 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जागरूकतेमुळे हा सगळा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। यावरचा जे फोटो आहे, हा फोटो आणि हे नाव हे वेगळं आहे। म्हणजे प्रत्यक्षात बसलेला विद्यार्थी परीक्षेसाठी हा वेगळा आहे आणि हा जो बसला ह्याला माहिती पण नाही की याची इथे परीक्षा झाली। आणि अशा पद्धतीने डमी मुलं बसवून सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या लाटण्याचा मोठ्या प्रमाणावरती इथे हा मोठा स्कॅम आहे आणि हा स्कॅम आज आपणासमोर उघडकीस आलेला आहे। सरकारला नवीन नवीन जेव्हा योजना राबवते त्यावेळेला त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु अशा प्रकारे जे कोणी हे ट्रेनिंग स्कूल चालवत असतील, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत असतील, त्यांना त्यांची भरपाई करून घ्यायची असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवायचा असेल म्हणून कदाचित सरकारला अंधारात ठेवून अशा पद्धतीची खोटी आयकार्ड तयार करून एवढे विद्यार्थी बसले असं दाखवून ह्या मुलांकडनं ह्या मुलांच्या नावाने पैसे उकळले जात असतील। हा मोठा स्कॅम आहे, याची आपण रितसर चौकशी व्हावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।